ट्रस्ट धर्मदाय संस्थांना सादर करावे लागणार आता अंदाजपत्रक येत्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी। पुणे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्यानुसार सर्व नोंदणीकृत ट्रस्ट व धर्मदाय संस्थांना पुढील आर्थिक वर्षाचे प्रस्तावित उत्पन्न व खर्च दाखवणारे अंदाजपत्रक सादर करणे अनिवार्य केले आहे। धर्मदाय नियम 1951 मधील नियम 16 प्रमाणे ज्या धार्मिक ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न 5,000 पेक्षा जास्त व इतर धर्मदाय संस्थांचे 10,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांना पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक दाखल करावा लागणार आहे। पुढील अंदाजपत्रकात 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये संस्थेच्या मालमत्तेमध्ये होणारी प्रस्तावित वाढ अथवा विक्रीद्वारे येणारी रक्कम, उद्दिष्ट न्याय, शासकीय खर्चासाठी तरतूद, संस्थेचे काही विशेष उपक्रम सुरू होणार असतील तर त्यासाठी आर्थिक नियोजन, संस्थेची देणी, कर्जफेड आदीचे बाबतचे नियोजन कसे असेल याची माहिती देणे गरजेचे असेल। त्याचप्रमाणे ट्रस्टच्या नावे बँकेमधील मुदत ठेवी व त्यावर मिळणारे व्याज इत्यादी इतर गुंतवणूक, त्यावरील परतावा, खाजगी देणग्या, CRS प्रकल्प, शासकीय अनुदान अशा सर्व उत्पन्न स्रोताची माहिती अंदाजपत्रकात नमूद करावी लागते। अंदाजपत्रक सादर केले नाही तर वार्षिक लेखा परीक्षण अहवालामध्ये ऑडिट रिपोर्ट त्यामध्ये त्याची नकारार्थी नोंद घेतली जाते। अशी नोंद होणे म्हणजे विश्वस्त आपल्या कायदेशीर कर्तव्याचे योग्य रीतीने पालन करत नाही असे समजले जाईल, अशी माहिती पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जागीरदार यांनी दिले आहे।